नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाचा गणित विषय जो आहे त्यातलं तिसरं प्रकरण संख्यांच्या जगात यामधला स्वाध्याय 3 आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, स्वाध्याय 3 बघण्याच्या अगोदर सराव संच 3.1 आणि 3.2 बघणं गरजेचं आहे, कारण 3.1 मध्ये आपण संख्यांचे सगळे जे काही प्रकार आहेत, जसं की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, हे सगळे प्रकार डिटेलमध्ये बघितलेले आहेत. जर तुम्ही बघितले सराव संच 3.1 तर तुम्हाला हा स्वाध्याय 3 समजून घ्यायला सोपं पडेल. त्याचबरोबर सराव संच 3.2 सुद्धा आपल्या व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये मी डिटेल्स सांगितलेलं आहे. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला बघा, या ठिकाणी आपल्याकडे पहिला अचूक पर्याय निवडा. -5 ही टिंबटिंब संख्या आहे. कुठली संख्या आहे? पूर्ण आहे, नैसर्गिक आहे, पूर्णांक आहे का अपूर्णांक? तर ही पूर्णांक संख्या आहे. ओके, सगळ्या वजा म्हणजे सगळ्या संख्या रेषावरती जे 0 1 2 3 4 5 6, त्याचबरोबर -1 -2 -3 -4 -5 या सगळ्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आता -5 आणि 0 यातली मोठी संख्या कुठली? तर यातली मोठी संख्या 0 आहे, त्याच्यामुळे चिन्ह कुठलं? ब मध्ये जे दिसतंय ते चिन्ह या ठिकाणी लागणार आहे. -5 म्हणजे कुठलीही ऋण संख्या ही 0 पेक्षा लहानच असते. अशा पद्धतीने तुम्ही हे दोन प्रश्न बघू शकताय. पुढचा मुद्दा बघा, खालील विधाने चूक की बरोबर लिहा. 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, हे चूक आहे. 0 नैसर्गिक संख्याच नाहीये, 0 पूर्ण संख्या आहे आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या जी आहे तिला आपण 1 म्हणतो. सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहे. बरोबर सगळ्या नैसर्गिक संख्यांना पूर्ण संख्या म्हणतो. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये जर का 0 ऍड झाला, 0 आला तर त्या सगळ्या संख्या पूर्ण होऊन जातात. म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. मित्रांनो, सगळ्या पूर्ण संख्यांना पूर्ण संख्या म्हणजे काय? 0 1 2 3 4 डॉट 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 या सगळ्यांना तुम्ही नैसर्गिक संख्या म्हणाल का? नाही मित्रांनो, कारण 0 ही नैसर्गिक संख्या नाहीये. 0 ही पूर्ण संख्या आहे, ती नैसर्गिक संख्या नाहीये. म्हणजे या सगळ्यांना तुम्ही नैसर्गिक संख्या म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे हे विधान सुद्धा आपलं कसं आहे? चूक आहे. पुढचं बघा, विरुद्ध संख्यांची वजाबाकी 0 असते. समजा -3 आहे माझ्याकडे आणि तिच्या विरुद्ध 3 अधिक 3 संख्या आहे आणि तिच्या विरुद्ध -3 आहे. आता या दोघांची जर मला वजाबाकी करायची झाली तर ती 0 येते का बाबा? समजा इथं वजाबाकी करायची झाली, 3 वजा वजा अधिक 3 बरोबर 6. ती जी आहे ना, ती मित्रांनो 0 येत नाही. त्याच्यामुळे हे चूक आहे. चूक 0 नाही, दुप्पट येते. म्हणजे जवळपास ती वजाबाकी जर तुम्ही करायला गेलात तर ती आपल्याला या ठिकाणी 0 मिळणार नाही. एक तर 6 मिळेल किंवा -6 उत्तर मिळेल. तर अशा पद्धतीने पहिलं चूक, दुसरं बरोबर, तिसरं चूक, चौथं चूक. तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न जो आहे आपण समजून घेऊ शकतो. चला पटकन याची उत्तरं लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता आपण जाऊयात पुढे. ओके, फक्त दुसरं बरोबर आहे, बाकी सगळी चूक आहे. पुढचा प्रश्न एकदम भारी, हात भारी लात भारी, पुढचा सगळं प्रश्न सगळ्यात भारी. आता इथं वरील 4 संख्या चढत्या क्रमाने लिहा. चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात लहान संख्या कुठली बाबा? 87 87 85 89. तर ही 85 वाली जी संख्या आहे ती सगळ्यात लहान असणार आहे. 85,93,21,729 म्हणजे याला 793 याला पहिलं लिहा. 85,93,21,793 हिचा बाबा पहिला नंबर. त्याच्यानंतर कोण येईल बाबा? 87 येईल. 87 दोन ठिकाणी. मग 87 नंतर इथे 29 आहे, इथे 39. मग लहान संख्या कुठली झाली? 87 झाली. 87,29,00,000 ही संख्या 2 नंबरला आली. म्हणजे 85 पेक्षा मोठी ही आहे. 87,29,29,00,000 ही संख्या 85 कोटीपेक्षा मोठी आहे. 87,29,35,35,104. ओके, याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या कोण असणार आहे? ही असणार आहे 87,39,39,00,000. बघा, 87,39,39,00,000 27,401. आणि याच्यापेक्षा सगळ्यात मोठी संख्या आपल्याकडे असणार आहे ही 89,59,53,23,307. आता याच्यामध्ये हा झाला चढता क्रम. चढता क्रम म्हणजे काय? सुरुवातीला सगळ्यात लहान संख्या लिहायची, मग तिच्यापेक्षा मोठी, मग तिच्यापेक्षा मोठी, मग तिच्यापेक्षा मोठी. जर यांनी उतरत्या क्रमाने विचारलं असतं तर सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठी संख्या
मग तिच्यापेक्षा लहान, तिच्यापेक्षा लहान, तिच्यापेक्षा लहान, सगळ्यात शेवटी सगळ्यात लहान संख्या. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्ही लिहू शकताय. तर याच्यामध्ये सगळ्यात 1 नंबरला येणार ही, 2 नंबरला ही, 3 नंबरला ही आणि 4 नंबरला ही, असा हा साधारणतः क्रम असणार आहे. हे आपलं उत्तर झालं. चला आता जाऊयात आपण पुढे, पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नात काय बघा, 0 ते 9 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करायचे. एकदाच वापरायचे, 5 अंकी संख्या तयार करायचे. त्याचे वाचन व शब्दात लेखन करून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या कुठली. आता 5 अंकी सगळ्यात लहान संख्या. जर तुम्हाला सगळ्यात लहान संख्या तयार करायची 1 2 3 4 5 6 7 8 9, तसं 5 अंकी संख्या कुठल्याही तयार करू शकता तुम्ही. 3 4 5 8 2 1 2 3 4 5 ही 5 अंकी संख्या झाली 34,882. ओके, अशा बऱ्याचशा संख्या तयार करता येईल. मग आता आपण काय करू, पहिली सगळ्यात लहान संख्या लिहूया. सगळ्यात लहान संख्या कुठली असणार आहे, लहान संख्या, सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या, सगळ्यात लहान संख्या कुठली बाबा, यांचा वापर करून जर मी सगळ्यात लहान संख्या तयार केली, तर सगळ्यात लहान संख्या तयार करताना एक आयडिया आहे. सगळ्यात लहान संख्या तयार करताना संख्यांचा जो क्रम आहे तो चढत्या क्रमाने आला पाहिजे. तर याच्यामधली सगळ्यात लहान संख्या कुठली, 1 आहे. बरोबर, पहिली लिहिली मी 1. 1 नंतर कोणाचा नंबर येईल, 2. 2 नंतर 3. 3 नंतर 4. 4 नंतर 5. 1 2 3 4 5 म्हणजे 12,345 ही सगळ्यात लहान संख्या झाली. काय बाबा, ही झाली 12,300. हिला आपण म्हणू 12,345. 12,345. ओके, 45. 12,345 सर्वात लहान संख्या. आता सर्वात मोठी संख्या कशी तयार करायची ते पण सांगतो. सर्वात मोठी संख्या, याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या तयार करणं पण सोपं आहे. मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा अंक जो आहे तो आधी लिहायचा. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात मोठा अंक कुठला आहे, 9. 9 पेक्षा लहान 8, 8 पेक्षा लहान 7, 7 पेक्षा लहान 6, 6 पेक्षा लहान 5, असे अंक उतरत्या क्रमाने 9 8 7 6 5 ही 5 अंकी संख्या झाली. काय बाबा, 98,765. माहिती लिहायचं 98,765. ओके, 65. 98,765 अशा प्रकारे आपण ह्या संख्या ज्या आहेत त्या लिहू शकतो. तर एकदम सोपा आहे मित्रांनो. ओके, 98 98,765. तर या पद्धतीने असं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. चला पटकन मित्रांनो याचा एक स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. चला पुढचा प्रश्न आता या ठिकाणी आपण बघूयात. बघा आपण जास्तीत जास्त सगळे प्रश्न आपण बघतो या सराव स्वाध्यायामधले. तर आता बघा 5वा प्रश्न, वहीवर संख्यापट्टी काढून, संख्यापट्टी म्हणजे अशा प्रकारची एक संख्या रेषा काढायची आणि याच्यावर काय या संख्या दर्शवायच्यात, -5 3 -3 आणि 7. ओके, तर संख्या जरा मला चेक करू द्या प्रश्नामध्ये बरोबर आहे का. कधी कधी काय होतं, आपण प्रश्न जो आहे तो थोडासा चुकतो, कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक वगैरे होतात. एकदा मी प्रश्न बघतो बरोबर आहे का. -5 3 -3 आणि 7. ओके बरोबर, -5 3 -3 आणि 7. आता या संख्या जर मला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत तर त्या मी कशा दाखवणार बघा. पहिली गोष्ट आपण अशी संख्यापट्टी काढून घ्या बाबा. ही संख्या रेषा काढा. ही तर पहिला बाबा 0 काढा. 0 नंतर 1 असतो, 1 नंतर 2 असतो, 2 नंतर 3 असतो, 3 नंतर 4 असतो, 4 नंतर 5. वाटलंच ह्याला आपण असं खोडू. चला 1 2 3 4 5 6 7 8. इथे बघा -1 -2 -3 -4 -5 -6 -7. आता मला ज्या संख्या पाहिजेत त्याच लिहितो. चला मी पहिली संख्या काय लिहितो मी, 0 नंतर बाबा आपल्याकडे 3 आहे उजव्या बाजू. पहिली बघा ही 3 आणि अधिक 7 दाखवा, धन संख्या 3 आणि 7 बघा. 0 नंतर 1 2 3 इथं येईल तुमची 3 बरोबर. त्याच्यानंतर इथं 7, 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 इथं आपली आली 7 बरोबर. या दोन संख्या झाल्या. इकडच्या बाजूला जर बघितलं तर -3 आणि -5 बघा. 0 नंतर -1 -2 -3 इथं झाली तुमची -3. नंतर -5 दाखवताना 0 नंतर -1 -2 -3 -4 -5 इथं तुम्ही दाखवा -5. म्हणजे अशा प्रकारे या संख्या आपल्याला दाखवता येतील. गोल करा वाटलंच त्याला. आणि नंतर इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8. त्याच्यानंतर इथं -1 -2 -3 नंतर -4 -5 -6. पहिल्या वाटलंच तर 1 2 3 4 5 6 7 8.
त्याच्यानंतर 0 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 या संख्या लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मग वाटलं असतं 3ला गोल करा, 7ला गोल करा, वजा 3ला गोल करा, वजा 5ला गोल करा. अशा प्रकारे या ज्या संख्या आहेत त्या संख्या पट्टीवरती म्हणजे संख्या रेषेवरती आपल्याला या संख्या दाखवता येतात. एकदम सोपा विषय आहे. पुढचा बघा, शून्याच्या उजव्या बाजूला कोणत्या संख्या, उजव्या बाजूच्या संख्याला कोणत्या संख्या म्हणतात? बघा, शून्याच्या उजव्या बाजूला ज्या संख्या त्या संख्या कुठल्या आहेत? नैसर्गिक संख्या. यांना आपण काय म्हणू? नैसर्गिक संख्या म्हणू. याला नैसर्गिक संख्या म्हणतात किंवा धनपूर्णांक संख्या असं सुद्धा आपण म्हणू शकतो. किंवा धनपूर्णांक संख्या, धनपूर्णांक संख्या असं सुद्धा आपण म्हणू शकतो. उजव्या बाजूला सगळ्या धन. आता या संख्या रेषेवर ज्या सगळ्या संख्या असतात त्याला आपण काय म्हणतो? या सगळ्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतो. आणि शून्याच्या उजव्या बाजूला ज्या असतील त्या धनपूर्णांक, डाव्या बाजूला ज्या असतील त्या ऋणपूर्णांकांमध्ये शून्य, आणि यांनाच आपण नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणतो. शून्याच्या डाव्या बाजूच्या संख्यांना काय म्हणतात? त्यांना आपण ऋणपूर्णांक संख्या म्हणू. काय म्हणू? ऋणपूर्णांक संख्या. डाव्या बाजूला असलेल्या संख्यांना ऋणपूर्णांक संख्या असं आपण म्हणू शकतो. ऋणपूर्णांक संख्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, पुढचा 6वा प्रश्न आहे बघा. पर्यावरण संरक्षणासाठी एका जिल्ह्याने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 69,27,762 एवढा खर्च केला व आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 88,36,584 खर्च केला. तर दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च किती? वर्ष 23-24 पेक्षा 24-25 मध्ये किती खर्च अधिक झाला? तर पहिली गोष्ट आपण काय करू? वर्ष 2000 बघा, आपण काय करू? वर्ष जो खर्च झाला तो लिहू. वर्ष 2023-24 मध्ये झालेला खर्च, 23-24 मध्ये झालेला खर्च आपण या ठिकाणी लिहू पहिला. आणि त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे वर्ष 2024-25 मध्ये झालेला खर्च, 24-25 मध्ये झालेला खर्च. असे दोन खर्च आहेत आपल्याकडे, झालेला खर्च. तर हे दोन्ही खर्च आपण सुरुवातीला लिहून घेऊ. बघा काय काय आहे. बघा 24-25 मध्ये जो खर्च झाला, 23-24 मध्ये जो खर्च झाला तो किती? 69,27,762. ओके. आणि त्याच्यानंतर आपला 24-25 मध्ये झालेला खर्च 88,00,000 बाबा 36,000, पुढे किती? 584 रुपये. आता एकूण खर्च जो आहे तो आपल्याला काढायचा. आपल्याला काय म्हटलंय? पहिलं म्हटलंय की बाबा एकूण खर्च काढा. मग एकूण खर्च म्हणजे या दोघांची बेरीज करायची. एकूण खर्च आपण काढू. एकूण खर्च जर मला काढायचा झाला तर तो एकूण खर्च काय असणार? या दोघांची बेरीज. या दोघांची बेरीज म्हणजे किती? बघा 69,27,762 अधिक 88,36,584. आता या दोघांची आपण बेरीज करू. चला इथंच बेरीज करू. 69,27,762 आणि 88,36,584. बेरीज करताना बघा 4 आणि 2 झाले आपल्याकडे 6, 7 आणि 8 झाले 14, 14चे 4 हातच्याला 1, 7 5 12 आणि 1 13चे 3 हातच्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 6 झाले 14चे 4 हातच्याला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 झाला, 9 आणि 8 17चे 7 हातच्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 8 झाले 15. मग आपल्याकडे किती? 1,57,64,346. किती रुपये? 1,57,64,346. 1,57,64,346 एवढा खर्च 2 वर्षामध्ये झालेला आहे. 1,57,64,346. आता दुसरा मुद्दा काय की 2023-24 पेक्षा 2024-25 मध्ये किती खर्च अधिक झाला? आता एक्स्ट्रा किती खर्च झाला? इथं 69,27,762, इथं 88,36,584. मग जास्त झालेला खर्च आपण कसा करणार? वजाबाकी करून. ओके. मग इथं आपण म्हणू वर्ष 2023-24 पेक्षा 2024-25 मध्ये अधिक झालेला खर्च, आता अधिक झालेला खर्च कसा करणार? वजाबाकी करून. मग ती वजाबाकी करताना काय करायचं? 88,36,000 काय बाबा पुढे 584 वजा
किती बाबा इथं दिलंय 69,27,000. इथं आपल्याकडे किती 584 आणि इथे 762. आता ही वजाबाकी करा. बघा 4तून 2 गेले, 2 राहिले. 8तून 6 गेले, 2 राहिले. 5तून 7 जात नाही, मग 5चे करा 15. 15तून 7 गेले, आपल्याकडे राहिले. 15मधून 7 गेले, 8 राहिले. इथे एक हातचा दिला. 6मधून 7 जात नाही, 6मधून 7 आणि 8 जाणार नाही. 16तून 8 गेले, 8 राहिले. इथे एक हातचा घेतला. 3तून 2 आणि 3 गेले, 0 राहिले. 8तून 9 जात नाही, 18तून 9 गेले, 9 राहिले. इथे एक हातचा घेतला. 8तून 6 आणि 7 गेले, 1 राहिला. म्हणजे किती 19,08,822. 19,08,822 एवढे पैसे जे आहे ते अधिक खर्च झाला. हा एवढा खर्च झालेला आहे अधिक. 2023-24 पेक्षा 24-25 मध्ये इतका खर्च जो आहे तो एक्स्ट्रा झालाय, तो अधिक झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न जो आहे आपण आहे का 7वा प्रश्न का एवढेच होते बघा, चेक करा. असं वाटतं एवढेच आहे की काय बघा. तर या ठिकाणी हा एक 7वा जो मुद्दा आहे याच्यामध्ये बघा 7वा जो प्रश्न एक थोडासा कोड्याच्या पद्धतीचा आहे. दिलेल्या चौकटीमध्ये 1 ते 9 संख्या अशा प्रकारे लिहा की प्रत्येक संख्या एकदाच येणार व त्यांची उभी आणि आडवी आणि तिरपी बेरीज समान असेल. बघा आता इथं 8 आणि 1 9, 9 आणि 6 15. आता ही अशी बेरीज 15 आहे, अशी पण बेरीज 15 आली पाहिजे. 6 आणि 2 किती झाले 8. 8 आणि किती 15 होतील, 8 अधिक 7 केलं तर 15 होईल. बघा आता यांची बेरीज 15 झाली, यांची बेरीज 15 झाली, यांची बेरीज बघा 3 आणि 5 8, 8 आणि 7 15 झाली. आता यांची पण 15 झाली पाहिजे. 5 आणि 1 6, 6 आणि किती 15, 6 आणि 9 केलं तर 15 होतील. यांची पण बेरीज 15 झाली पाहिजे. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15 होतील. बरोबर. आता यांची जर बेरीज केली 9 आणि 4 झालं 13, 13 आणि 2 15. बरोबर. अशा प्रकारे यांची अशी आडवी जरी बेरीज केली तरी 15 येईल आणि उभी जरी बेरीज केली तरी तुम्हाला 15 येणार आहे. उभी आडवी बेरीज सुद्धा 15. ओके. आणि आता इथं बघा तिरकी बेरीज जर केली 8 5 13, 13 आणि 2 15, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. अशी तिरपी जरी तुम्ही केली बेरीज तरी ती 15 येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या चौकटी इथं भरायच्या होत्या. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. आपला स्वाध्याय 3 आणि हे 3रं प्रकरण झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे पुढचं जे प्रकरण आहे 4थं त्या प्रकरणाला सुरुवात करूयात. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.